शासकीय कार्यालयातील कागदपत्र बाहेर नेल्याबद्दल आरोग्यसेवक आर.पी. दांगट यांची चौकशी होऊन कारवाई व्हावी यासाठी जिल्हा हिवताप कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नितीन कांबळे यांनी आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडे ऑगस्ट 2024 मध्ये लेखी तक्रार दिली होती. मात्र याकडे संबंधित यंत्रणेने दुर्लक्ष केलंय. याउलट दांगट यांनी आपली चूक झाकण्यासाठी पोलिसात गुन्हा दाखल असलेल्या दीपक थोरात नावाच्या व्यक्तीला नितीन कांबळे यांच्या विरोधात चौकशीसाठी आंदोलन करण्यास भाग पाडलं असा आरोप नितीन कांबळे यांनी केलाय. थोरातांच्या आंदोलनाची दखल घेऊन आरोग्य विभागानं जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर हर्षला वेदक यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली. दरम्यान या चौकशी समितीकडून 4 महिने नितीन कांबळे यांच्यासह कुटुंबियांना वेठीस धरण्यात आलंय. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी नितीन कांबळे यांनी आरोग्य उपसंचालक कार्यालयासमोर आजपासून आमरण उपोषण सुरू केलंय. यावेळी महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे पुणे विभागीय संघटक अनिल लवेकर यांनी आर.पी. दांगट यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, तसंच नितीन कांबळे यांना चौकशीच्या नावाखाली विनाकारण वेठीस धरणाऱ्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी माध्यमांशी बोलताना केली आहे. माहे ऑगस्ट 2024 मध्ये आर.पी. दांगट नावाच्या आरोग्यसेवकाचं प्रमोशन झालं. प्रमोशन झाल्यानंतर त्यांनी ऑफिसचं लेटर पॅड सकट सगळी कागद ऑफिसच्या बाहेर नेली खाजगी व्यक्तीकडं. तिथं स्वतःची ऑर्डर वगैरे सगळं टाईप करून घेतलं आणि तो कागदला त्या पोस्टिंगच्या ठिकाणी हजर झाला. शासकीय कागदपत्र बाहेर नेणं शासनाच्या कार्यालयाच्या हा मोठा गुन्हा आहे. म्हणून आमच्या संघटनेचे सहसचिव आणि हिवताप कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष नितीन कांबळे यांनी उपसंचालकांना अर्ज केला आणि दांगट यांची ही कृती चुकीची आहे, त्यांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी विनंती केली. 1 महिना कार्यवाही झाल्यानंतर परत नितीन कांबळेंनी पत्र दिलं, त्यांना स्मरणपत्र दिलं की दांगटवर कार्यवाही झाली पाहिजे, चौकशी करून कार्यवाही करा. तरी काही नाही. मग दांगटने काय केलं, त्याचा गावाला थोरात म्हणून आहे, त्याचा गांधीनगरमधला पत्ता टाकून नितीन कांबळेंच्या विरुद्ध सर्व GR वर्तवणूक नियम सगळं जोडून उपसंचालकांच्याकडे आणि कलेक्टरकडे मागणी केली की नितीन कांबळेंची चौकशी होऊन त्यांना शासन सेवेतून बडतर्फ करावं. आणि हर्षला वेदक मॅडम ज्या काही वर्षापूर्वी जिल्हा परिषदेमध्ये औषध घोटाळ्यामध्ये होत्या, त्यांची चौकशी समिती नेमावी. लगेच उपसंचालक आरोग्यसेवा ह्या कार्यालयाने ज्या समाजसेवकावर लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनमध्ये फौजदारी गुन्हा दाखल आहे, ज्याला 3 लाखाच्या खंडणीमध्ये एक आरोपी आहे, अशा आरोपीचा ऐकून लगेच हर्षदा वेदक मॅडमची कमिटी नेमली, चौकशी समिती नेमली. त्या चौकशी समितीने 4 महिने नितीन कांबळे आणि त्यांच्या कुटुंबियांना हैराण केलं. नको त्या गोष्टी विचारायच्या, नको त्या गोष्टी करून घ्यायचा प्रयत्न करायचा. शेवटी मानसिक संतुलन बिघडल्यानंतर नितीन कांबळे आणि त्यांच्या मातोश्रीने सांगितलं की आम्ही उपोषणाला बसणार. दरम्यान आज नितीन कांबळे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बाजीराव कांबळे, संजय क्षीरसागर, वसंत डावरे, डॉक्टर उदय नारकर, कॉम्रेड दिलीप पवार, सतीश ढेकळे, सुधाकर कुंभार, राजदीप घोडके, विशाल वेलणकर, दिलीप शिंदे, प्रणव जाधव, सुनील पाटील, P.S. भांदिगरे आदींनी उपोषणस्थळी हजेरी लावली. दरम्यान दुपारी आरोग्य उपसंचालक डॉक्टर दिलीप माने यांनी उपोषणकर्ते नितीन कांबळे यांची भेट घेतली. कार्यालयातील कागदपत्र बाहेर नेणाऱ्या आर.पी. दांगट यांची चौकशी करून कारवाई करू आणि कांबळे यांच्यावर चौकशी समितीकडून विनाकारण कोणताही त्रास होणार नाही असं लेखी आश्वासन दिल्यानंतर नितीन कांबळे यांनी आपलं आमरण उपोषण दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास मागं घेतलं.